नमस्कार मित्रांनो, आज आपण म्हणतो चिकन मुर्ग मुस्लिम आणि ती आपल्या स्टाईलने असणार आहे, एकदम इझी आणि तेच तुम्हाला धाबा स्टाईल भेटणार आहे, रेस्टॉरंट स्टाईल भेटणार आहे. सो तुम्ही आज माझ्यावरती पूर्णतः विश्वास ठेवून ही रेसिपी बनवायला घ्या. सुरुवातीला चिकन मॅरिनेट करण्यासाठी दही टाकायचं, त्यानंतर टाकायचं थोडंसं चवीनुसार मीठ, त्यानंतर टाकायचं याच्यामध्ये थोडा लेमन ज्यूस, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, ब्लॅक पेपर पावडर, थोडीशी आगरी कोळी मसाला, त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर धनिया पावडर, जिरा पावडर, कश्मीरी मेथी, हे सगळं टाकल्यानंतर थोडंसं बिर्याणी मसाला टाकायचा टेस्टसाठी. हे सगळं टाकून आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी कोथिंबीर वगैरे ॲड करून पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं आणि चिकनला अर्धा तास मॅरिनेट करायचं आहे. आणि आपल्याला थोडंसं कोयल्याचं स्मोकी द्यायचं आहे, तो तंदूरवाला फ्लेवरसाठी. त्यासाठी ते कोळसा ठेवून बटर लावून त्यामध्ये झाकण ठेवून आपण ठेवतो चिकनला अर्धा तासासाठी. त्यानंतर आपल्याला एक पेस्ट तयार करायची, त्यासाठी पॅनवरती मी खडे मसाले आणि काश्मीरी मिरची टाकतो आहे. आणि हे जे मसाले टाकले तुम्हाला दिसतात ते सगळे मसाले याच्यामध्ये घ्या, थोडे धणे वगैरे घ्या आणि हे सगळं टाकून गरम करून घ्या. आपल्याला याची पेस्ट करायचं आहे. हा एक कांदा जो एकदम कॅरमलाइज करून घेतलेला आहे, एकदम फ्राय करून घेतलेला आहे, डीप फ्राय करून कॅरमलाइज करून कांदा, त्याची एक पेस्ट तयार केली. कढईमध्ये तेल टाकतो. कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्याच्यावरती टाकतो मी खूप सारा लसूण जो चॉप करून घेतला, तो टाकल्यानंतर त्याच्यावर टाकली मिरची चॉप केलेली. हे सगळं टाकल्यानंतर ही पेस्ट जी आपण केली होती मगाशी, ती पेस्ट ॲड करतो. पेस्टला प्रॉपर शिजून घ्यायचं, ऑइलीसपर्यंत ठेवायचं. त्यानंतर थोडीशी हळद टाकतो आहे, आगरी कोळी मसाला टाकतो, त्याच्यावरती थोडंसं धनिया जिरा पावडर टाकतो. हे सगळं टाकून मिक्स करून घेतो आहे. चिकनचा खिमा आपल्याला त्या ग्रेव्हीसोबत पाहिजे तो ॲड केला. चिकनच्या खिम्याला प्रॉपर शिजवायचं आहे. गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यानंतर पूर्ण चिकनचा खिमा शिजल्यानंतर आपल्याला जो चिकन जो मॅरिनेट करायला ठेवला तो ॲड करायचा आहे. तो याच्यामध्ये हलक्या हाताने ठेवायचा आहे, काही करायचं नाही, ठेवायचं आहे. आणि ठेवल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. लो मिडियम फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं चिकनला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही आलटी पलटी करू शकता, मध्ये चेक करू शकता. त्यानंतर खूप सारं कोथिंबीर टाकून त्याच्यामध्ये थोडं चीज वगैरे किसून टाकायचं आहे, थोडंसं क्रीम याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे सगळं ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं चिकन मुर्ग मुस्लिम एकदम रेस्टॉरंट स्टाईल, धाबा स्टाईल तयार होतो. तुम्हाला जेव्हा बनवाल तेव्हाच तुम्हाला कळेल की काहीतरी क्रेझी केलं आहे. थोडासा गरम मसाला टाकतो आहे वरतून, मजेदार वाटावं म्हणून. त्यानंतर सर्व करतो आहे. मित्रांनो, रोटीसोबत खा, भातासोबत खा, भाकरीसोबत खा, कशाही सोबत खा, फक्त गोलूमोलूला विसरू नका, एवढं लक्षात ठेवा. कारण की एक नंबर अशी रेसिपी आपण बनवतो, ती पण एकदम क्विकली बनवतो आहे. या तोंडाला पाणी येते आताही माझ्यात. तर मित्रांनो, लवकर बनवून घ्या.